आम्हाला कुठल्या पक्षाचा उमेदवार कसं पाहिजे हे नको आहे, आम्हाला सोलापूरचा विकास पाहिजे आहे आम्हाला फक्त. सोलापूर शहरातील विकास व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यायला पाहिजे. मतदारसंघात काय अडीअडचणी आहेत, काय चाललंय, असा खासदार व्हायला पाहिजे. आज प्रत्येक सोलापूरचा युवक पुन्हा आणखीशी मुंबईला स्थानिक होत आहेत. विकास तर झालेला नाही आहे ज्या हिशोबाने पाहिजे होतं पुन्हा मुंबईसारखं, पण झालेलं नाही आहे. त्या हिशोबाने आता बघू पुढं आता काय होतं आहे. खासदार विकास करणारा पाहिजे, कुठलाही ढ नको खासदार. कारण 2014चा खासदार 19चा खासदार निव्वळ ढ निघाले. सोलापूरचे पोरं पुणे, मुंबई, बेंगलोर इकडं पळून गेले. त्यांचे आईवडील सोलापुरात पोरं तिकडे आहेत. फक्त हिंदूंच्या नावानं हिंदू कत्रेमी या घोषणेनं फक्त त्यांनी निवडून आलेले आहेत. घरात बसून निवडून आला आहे आणि घरात बसूनच राहिला आहे शेवटपर्यंत. फक्त लोकांची दिशाभूल करत आहेत. हिंदूच्या नावानं फक्त दिशाभूल करून लोकांची भावना भडकवून फक्त आपलं मत घ्यायचं आणि 5 वर्ष गडप व्हायचं. सोलापूरकरांनी जय श्रीराम म्हणून चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे. कारण हप्की बार 400 जे म्हणतात नाही, लोकांची दिशाभूल करून 400चा पट्टा घालायचा आहे. त्यांना कुठं पाताळात उडवलं तर त्यांना उमेदवार सापडणार नाही. ते शेवटी कुठं तर पार्सल आणून उभे करणार, बाकी काय नाही. की तुम्ही EVM मशीन बंद करून तुम्ही निवडणूक लढवून दाखवा, तुम्हाला 40 पण येणार नाही. त्यांच्याकडे आहे कुठं फळी. विजयवाला कोण आहे उमेदवार? इकडनं जमा करा, तिकडनं जमा करा, मागच्या गल्लीत ना पुढच्या गल्लीत नाही काय त्यांची. नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जनतेच्या मनातील खासदार कोण हा कार्यक्रम घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनल गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन नागरिक असतील, राजकीय पक्षातील पदाधिकारी असतील यांची मते जाणून घेत आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. सोलापूर लोकसभेसाठी देखील 7 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी सोलापुरातील लोकसभा निवडणुकीचं वातावरण कसं आहे हा अंदाज आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत. सध्या आपण अशोक चौक मार्केट परिसरामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, ते आपले या ठिकाणी मते व्यक्त करणार आहेत. खरं म्हणलं तर लोकसभा निवडणूक आलेली आहे. अनेक पक्षांकडून दावा केला जात आहे. तुमच्या जनतेच्या मनात खासदार कोण आहे, काय सांगाल? नमस्कार, मी निरंजन बोद्दुल. सोलापूर जनतेला आम्हाला कुठल्या पक्षाचा उमेदवार कसं पाहिजे हे नको आहे, आम्हाला सोलापूरचा विकास पाहिजे आहे आम्हाला फक्त. कारण सोलापूर एवढं विकासापासून वंचित आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून सोलापूरमधील कुठलेही IT पार्क नाहीत, कुठलेही उद्योगधंदे नाहीत. आज प्रत्येक सोलापूरचा युवक पुन्हा आणखीशी मुंबईला स्थानिक होत आहेत. का याचं कारण नेमकं म्हणलं तर सोलापुरात कुठलाही उद्योग नाही आहे. शिक्षण शिकतायत पण शिक्षणासाठी नोकरीच नाही आहे. नोकरीसाठी त्याला नाहीला जाणं आपल्या परिवाराला सोडून पुन्हा आणि मुंबईला स्थानिक व्हावं लागलं आहे. माझी अशी इच्छा आहे की सोलापुरात जोपर्यंत इथे चांगले उद्योग सोलापुरात आणणारा आम्हाला खासदार पाहिजे आहे. आत्तापर्यंतचा खासदार आहे ना 5 वर्ष फिरकलेसुद्धा नाही तिथं. आता मीच स्वतःहून अशोक चौक परिसरातील या रोडसाठी मुख्य मार्केटच्या रोडसाठी निधीसाठी गेलेलं असताना पण त्या ठिकाणी निधी नाही म्हणून असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं. आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही आहे, आम्हाला फक्त जनतेचा विकास करायचा आहे, जनतेचा सेवा करायचा आहे. जनतेचे जे मूलभूत सुविधा आहेत ती आम्हाला पाहिजे आहे. आज महागाई खूप महागाई झालेली आहे. आज सर्वसाधारण माणसाला या आमच्या पूर्व भागात सोलापुरात यंत्रमाग कामगार, ज्यास विडी कामगार आहेत, हातावर पोट असणारे आहेत, त्यांना फक्त हे महागाईला कंटाळले सगळेजण. आम्हाला सोलापूर विकास करणारा, उद्योगधंदे आणणारा हा तसला खासदार पाहिजे. आम्हाला कुठला राजकारणामध्ये पडायचं नाही आहे, पण आम्हाला एक चांगलं, मी पण सगळं सोलापूरकरांना विनंती करतो की यावेळेस तुम्ही या गेल्या 15 वर्षापासून खासदार सोलापूरचे बघितलेले आहेत. कुठलाही विकास काम आपल्याला केलेलं नाहीत. आपल्याला अनेक आश्वासन दिलेलं आहेत पण आपल्याला कुठलेही कामं झालेली नाही आहेत. पण यावेळेस तुम्ही विचार करून तुम्ही मतदान करावं असं मी सगळं सोलापूरकरांना पण विनंती करतो. काय म्हणता, कुठलेही कामं झालं नाही म्हणताय, कोण आहे तुमच्या मनात खासदारकीचं, काय सांगाल? खासदार कसा असायला पाहिजे? मी या सोलापूरचा शहराचा नागरिक असून या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदार कोण आहे हे सामान्य नागरिकाला सुद्धा माहीत नाही आहे. आम्हाला काय राजकारणाची काही कोण आहे काय त्याचं देणं घेणं नाही आहे. परंतु सोलापूर शहरातील विकास व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यायला पाहिजे. मतदारसंघात काय अडीअडचणी आहेत, काय चाललं आहे, असा खासदार व्हायला पाहिजे. पण खासदार या 10 वर्षामध्ये एकदा इलेक्शन झालं, खासदार झालं की त्याचं आपण नागरिकाला ना त्याचं नाव ऐकवत येत नाही, ना त्याचं समोर कुठल्या प्रभागात येत नाहीत, ना कुठल्या कार्यक्रमाला येत नाहीत. एकदा निवडून गेले की 10 वर्षात हेच झालं आहे. आम्हाला एवढंच पाहिजे की सोलापूरचं जे बेरोजगारी वाढत आहे आणि महागाई वाढत आहे आणि सोलापूर सिटीमध्ये किंवा त्याच्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील, त्या प्रभागामधील काही कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
आणि मार्केटमधील असतील किंवा सोलापूर सिटीमध्ये जे व्यापारी लोकांच्या काय अडचणी असतील किंवा झोपडपट्टीमध्ये काय अडचणी असतील, ह्या मतदारसंघात त्यांनी फिरून ते सर्व अडचणी ज्यांनी जे आश्वासन सुरुवातीला इलेक्शनच्या टायमाला देतात त्या जरी त्यांनी पूर्ण केले असते, त्या जरी मतदारसंघात फिरले असते तर त्याला आम्ही खासदार म्हणून स्वीकृत करतो. 10 वर्षात विकास झालाय सोलापूरचा? 10 वर्षात आता परवाच कुठलं तरी एखादा BJPच्या आमदारांनी म्हणलं होतं हे सोलापूर म्हणजे खेडं झालं आहे, असं त्यांनी काहीतरी ऐकलं होतं, पेपरलाही ऐकलं होतं. म्हणजे याचा अर्थ की ह्या 10 वर्षामध्ये चांगलं झालेलं सोलापूर त्याला खेडं करून टाकलं ह्या लोकांनी. ह्याच्या अगोदर एखाद्या खासदाराचं नाव तर सांगता येत होतं की अमुक अमुक खासदार, पण ह्या 10 वर्षात कोण खासदार हेच नाव सांगता येत नाही. अशी सोलापूर मतदारसंघाची परिस्थिती झालेली आहे. मग आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की खासदार कोणी का असेना, पण त्यांनी जे सुरुवातीला जे खासदार म्हणून का निवडून देतात आपल्याला हे जरी त्यांना भान राहिलं तरी पुरेसं आहे. आता इलेक्शन आलेलं आहे, मतदान करताना जात बघायचं, पक्ष बघायचं का विकास बघायचा? फक्त विकास बघायचं. सोलापूरचा विकास झालाय? विकास तर झालेला नाही आहे ज्या हिशोबाने पाहिजे होतं, पुन्हा मुंबईसारखं, पण झालेलं नाही आहे. त्या हिशोबाने आता बघू पुढं आता काय होतं आहे. खासदार ज्या हिशोबाने आता जनता ठरवेल की काय व्हायचं आहे काय नाही व्हायचं आहे म्हणून. तुम्ही एक छोटे व्यापारी आहात, हां. काय सोलापूरची परिस्थिती आहे, इथलं बाजार कसं आहे? बाजार तर पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही आहे. गिराकांकडं काय पब्लिककडं आता पैसे वगैरे काय नाही आहेत, तर परिस्थिती लई गंभीर आहे फिलहाल थोडं. पण ज्या पद्धतीनं पुणे मुंबई असेल किंवा गुजरात साईडचे जे हां. शहरं विकसित होत आहेत, हां, मग आपलं सोलापूर काय म्हणजे एकेकाळी मॅचेस्टर म्हणून ओळखलं जात होतं. चादरी असेल, टावेल असेल. मेन कसं आहे याच्यामध्ये, मेन पॉलिटिकल फॅक्टर लई रोल प्ले करत आहेत ह्याच्यामध्ये. तर आता ज्या हिशोबाने पब्लिक ठरवेल की कुठल्या खासदाराला काय निवडून द्यायचं, ज्या हिशोबाने होईल. तुमच्या मनात कोण आहे, चर्चेत कोण आहे? चर्चेत तर आता फिलहाल कोण नाही आहे. आता कसं पाहिजे खासदार तुम्हाला? फक्त विकास करणारा पाहिजे बस, बाकी काही नाही. विकास करणार. हां, गेल्या 10 वर्षात सोलापूरचा विकास झाला नाही असं म्हणतात पब्लिक. झालं थोडाफार, पण एवढं ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने नाही झालेलं आहे. काय व्हायला पाहिजे होतं? अजून आता आहे बघा, मेन तर IT पार्क आहे, नोकऱ्या आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. हां, जॉब ऑपॉर्च्युनिटी, नाही. नोकरीचा मुद्दा. हां, नोकरीचा हा मेन मुद्दा आहे. नोकरी, उद्योगधंदे सोलापुरात आलेत का? आणि आता इलेक्शन आलेत, कसं पाहिजे तुम्हाला खासदार? खासदार विकास करणारा पाहिजे, कुठलाही ढ नको खासदार. कारण 2014चा खासदार, 19चा खासदार निव्वळ ढ निघालेत. सोलापूरचे पोरं पुणे, मुंबई, बेंगलोर इकडं पळून गेलेत. त्यांचे आईवडील सोलापुरात पोरं तिकडे आहेत. हे काय करायला नेमकं? खासदार काय उगवलेत, कुठल्या प्रकारचे उगवलेत, आपण काय करायला, कोणाला डोक्यावर घ्यायला? आपण किमान आपल्या आईवडिलांसोबत पोरं राहायला पाहिजे. आपल्या सर्वस्त सोलापूरची इच्छा आहे. एक आईवडील घरात एकटेच आहेत, पोरं तिकडं पुणे मुंबई इकडे आहेत. काय करणार आहे? कुठं खड्डे बघा, आज पाणी आलं नाही. 2017 ते 5 वर्षात महापालिका 0 काम केले त्यांनी. सोलापूरचे काय विकास कामं व्हायला पाहिजे होतं? रस्ते नाही, पाणी नाही, पाण्याची सर बोंब आहे. सिस्टीम जी होती 2017च्या अगोदर ते सर्व बिघडून ठेवले त्यांनी. भाजपचे नगरसेवक रिकमल्ले, काही केलं नाही. घरात बसून निवडून आला आहे आणि घरात बसूनच राहिला शेवटपर्यंत. उजनी धरण आपल्या शेजारी आहे तरी पाणी मिळत नाही. पाणी नियोजन नाही नाहीच. भाजपवाल्यांचे नियोजन नाही. विकास कशा शिकवतात हे भाजपवाल्यांना माहीत नाही. त्यांच्या चित्रचरित्रात नाही भाजपवाल्यांच्या. यांनी काय शिकवणार आहे? विकास त्यांना माहीत नाही, यांच्या 4 पिढ्यात नाही. त्यासाठी यापुढे सोलापूरकरांनी जय श्रीराम म्हणून चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे. जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी जय घोषात चांगला उमेदवार, विकास करणारा, आईवडिलांसोबत सहकुटुंब घराणेशाहीसोबत राहणारा उमेदवार निवडून द्यावे. एवढंच. जात बघायची, पक्ष बघायची का विकास बघायचा? फक्त सोलापूरकर 4 हुतात्म्यावर जे परम करणार आहे, त्यांच्यावर निष्ठा ठेवणार आहे, त्यालाच उमेदवार निवडण्याचं. कोण उपरा आणू नये त्यावर. गेल्या 10 वर्षात काम झालं सोलापुरात? कुठं काय झालं? महापालिकाच झालं नाही. खासदार कोण करणार? ते अक्कलकोट रोड बघा काय झालं, हायवेचं काय झालं, कोण बोललं आहे? कोण बरंच बोललं नाही. मग BJP सोडून कोणीही यावं, पण विकास करणार पाहिजे. कारण BJPला ढ आहेत, काय नाही. अबकी बार 400 पार असं म्हणलं जात आहे, काय वाटतंय? हे फक्त जे प्रचार चालू आहे भाजपचं, त्यांचे एक IT सेलचा प्रचार चालू आहे. लोकांची सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करायचं हे जे मागचं षडयंत्र आहे. कारण हबकी बार 400 जे म्हणतात नाही, आणि लोकांची दिशाभूल करून 400चा पट्टा घालायचा आहे. मी सगळं BJPवाल्यांना एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला एक चॅलेंज, एक आव्हान करतो की तुम्ही EVM मशीन बंद करून तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. तुम्हाला 40 पण येणार नाही आहे. सर्वसाधारण माणूस, प्रत्येक नागरिक नाराज आहेत आज मोदीवर. पण काय, फक्त सगळं मॅनेज केल्यामुळं, त्यांचे एक दबावमुळं आहेत ना, त्यांच्या विरुद्ध कोण बोलायला तयार नाहीत. पण कुठं जनता बाहेरून बोलला पाहिजे
आज मार्केटला गेले की प्रत्येक माणसालाच महागाई आहे ना 10 पटीनं वाढलेल्या आहेत. पूर्वी 2014च्या पूर्वीचे रेट्स बघा आणि आत्ताचे रेट्स बघा. फक्त लोकांची दिशाभूल करत आहेत. हिंदूच्या नावानं फक्त दिशाभूल करून लोकांची भावना भडकवून फक्त आपलं मत घ्यायचं आणि 5 वर्षी गडप व्हायचं हेच चालू आहे. मागील शरद बनसोडे बघा आणि तुम्ही आत्ताचे खासदार जय सिद्धेश्वर बघा. तुम्ही यांनी फक्त हिंदूंच्या नावानं मतं घेऊन घेतलेले आहेत. दोघंही बाहेरचे होते. दोघंही सोलापूरचे काही संबंध नसताना फक्त हिंदूंच्या नावानं हिंदू कत्रेमी या घोषणेनं फक्त त्यांनी निवडून आलेले आहेत. पण 5 वर्षी विकास मात्र कुठलंही काही केलेलं नाही आहे. मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की आपण यावेळेस खूप विचारपूर्वक करून आपले प्रत्येक मत आपलं महत्त्वाचं आहे. आपण विचार करून सोलापूरच्या विकासाबाबत जे उमेदवार पुढे येतील त्यांना मतदान करावं. मी असं म्हणणार नाही की याच उमेदवाराला तुम्ही मतदान करा म्हणून, पण प्राधान्य तुम्ही सोलापूरच्या विकासाला द्या. कुठलं बाकीचे जे बोलतापा घालतात नाही ज्याकडे तुम्ही बळी पडू नका. एवढं तुम्हाला सगळं सोलापूरकरांना विनंती करतो. स्थानिक उमेदवार पाहिजे खासदारकीला असं बोललं जातं, काय मत आहे तुम्हाला? हो, स्थानिक पाहिजेच का आपल्याला? का म्हणजे का? त्याला जाण असते ना आपल्या शहर म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं जाण आहे. कुठं काय आहेत, काय अडचण आहेत, कुठे म्हणजे अडचणी काय आहेत त्यांना माहितीच ना. जाण स्थानिक उमेदवार उपरा उमेदवार नको आहे खासदार. गेल्या 10 वर्षात काय गेल्या 10 वर्षामध्ये आता बोधन म्हणल्यानंतर की मागच्या 10 वर्षात बनसोड होते, हा पण उपरा उमेदवार. त्याला माहितीच काहीच नाही आहे सोलापूर जिल्हा संदर्भात. त्यानंतर जय सिद्धेश्वर असा होता की एक वेळेस खासदार दाखवा 10,000 1 लाख रुपये बक्षीस मिळवा असं काहीतरी मधल्या काळात म्हणजे म्हणून होते लोक किंवा खासदार दाखवा आणि 10 ला 1 लाख म्हणजे अजिबात दिसला नाही कुठं. विकास काही झालेला नाही. फक्त मोजक्या लोकांचाच झालेला विकास ह्याच्यामध्ये. काय व्हायला पाहिजे? नाही आता IT आणि म्हणण्यासारखं की बाबा IT पार्क झालं पाहिजे. आपले सोलापूर शहरातले काही विद्यार्थी जे आहेत पुण्या मुंबईला गेलेत ना, त्यांच्यासाठी काही ते विकास काम पाहिजे ना हाताला वगैरे. कोण येईल? काँग्रेस, भाजप कोण येईल सत्तेत? काय वाटतं? जो कोणी व्यवस्थित काम करेल म्हणजे स्थानिक कोण असेल जिल्ह्यातला तो येईल. स्थानिक उमेदवार पाहिजे. कसा पाहिजे उमेदवार? स्थानिक तर पाहिजेच, पण कसं आहे स्थानिक उमेदवार तर सगळ्यांच्या मते सर्वानुमते तर पहिल्यापासून सोलापूर नागरिकांचं मत आहे की परका उमेदवार नसू नये असं प्रत्येकाचं मत असताना तरी परका उमेदवार लागतात. परंतु सोलापूरकरांचं सगळ्यांचं मत आहे की स्थानिक उमेदवार असा आहे आणि तो विकास करणारा ॲक्टिव्ह मतदारसंघात फिरणारा असा खासदार हवा आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाला काम करणारा आणि सोलापूरच्या प्रत्येक अडीअडचणी जाणून घेणारा खासदार पाहिजे. काँग्रेसकडून नाव डिक्लेअर झालं पण भाजपकडून नाव डिक्लेअर होत नाही. काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडे आहे कुठं फळी? बीजेपीला कोण आहे उमेदवार? इकडनं जमा करा, तिकडनं जमा करा, मागच्या गल्लीत ना पुढच्या गल्लीत आहेत काय त्यांचे? आहेत कोण भाजपवाल्यांना? त्यासाठी त्यांना अब्दा व्हायला. बाकी काही नाही. त्यांना कुठं पाताळात उडवलं तर त्यांना उमेदवार सापडणार नाही. ते शेवटी कुठं तर पार्सल आणून उभे करणार. बाकी काही नाही. 2014ला कोणतं आणलं आहे उभा केलं आहे, परवा कोणाला तर आणलं आहे उभा केलं. आता परत तेच होणार. पण यावेळी त्यांना भुलणार नाही आणि आपल्याप्रमाणे फक्त विकास आहे की विकास हेच करणार. सोलापूरमधल्या एक 5 प्रमुख समस्या काय आहेत? रस्ते आहे, पाणी आहे, उद्योगधंदे आहेत. आहे ते व्हिडिओ अंतर्माग उद्योग काय काम केलं आहे जय सिद्धेश्वर महाराजांनी. भगवे कपडे घातले, त्यासारखं काय त्याग केले त्यांनी. दिल्लीत बसून काय आणले त्यांनी? टेक्स्टाईल उद्योगासाठी काय आणलेत? अजून एक 5 वर्ष गेलं ना अंतर्मागदारक आत्महत्या करेल शेतकऱ्यांसारखं. विडी कामगारांचं काय आलं ते लय बेकार आहे. भिवंडी, ठाणे ते शहर पुढे जात आहेत. तेलंगणामध्ये अनेक शहरं पुढे जात आहेत. तेलंगणात तिथलं नेतृत्व चांगलं आहे. आपल्या इथं काय आहे? कोण आहे? नाही ज्यांच्याच आहे. फक्त निवेदनं देतात. हा BJPवाले आहेत त्यांच्याच आहेत. आम्ही टेक्स्टाईलचे तारण आहे म्हणून सांगतात. फक्त निवेदन तेवढंच देतात. बाकी कुठं काय करत नाही ते. मग उद्योग का डबगायला आलाय? डबगायला का कसं आहे चारी बाजूंचे त्यात दोष आहेत. तर जसं शासनाचा पाठपुरावा द्यायला पाहिजे तसं शासन धोरण राबवेना. फक्त कागदावर सर्व व्हायला, बाकी काही नाही. खासदारांनी आवाज उठवला नाही. कुठं किती प्रश्न विचारलेत लोकसभेत त्यांनी? किमान बोलता तर आला का नीट त्यांना खासदार मराठीत? काही बोलता आला नाही त्यांना त्यांच्या जागी मठात ठेवायला पाहिजे. बाकीचे आपलं चांगलं उमेदवार जे असेल त्यांना आणायला पाहिजे. लोक म्हणतात की आम्ही मोदींना बघून BJPची सीट आणणार. दिल्लीला बघून गल्ली निवडायचं नसतं. गल्लीत जे प्रश्न आहेत ते आपण निवडायला पाहिजे. गल्ली आपले प्रश्न काय? आज पुरं लय बेकार परिस्थिती आहे, सांगता येत नाही काय. कुठं प्रत्येक घरात प्रत्येक समस्या आहेत. हे काय BJPवाल्यांना कळणार आहे? त्यांना कळणार आहे. फक्त त्यांनी फेको प्रचार चालला आहे त्यांचा. काय नाही, फेक प्रभागंडा चाललाय, बाकी काय नाही. बदनाम करायचं राजकारण करायचं, तेवढा पोट भरत नाही लोकांची. शाळा इथं शिकायची, कॉलेज इथं शिकायची, पण नोकरी पुण्याला करायची. काय वाटतं? तेच ना, इथं आहे नाही का जागा? किती जागा मोकळी आहे. हैदराबाद भरलेलं आहे, पुणे भरलेलं आहे, मुंबई भरलेलं आहे, सोलापुरात भरपूर जागा आहे. आणायला कोण तयार नाही. यांची इच्छाशक्ती नाही. आज अडॉप्टरमध्ये आहे मुलं
नोकरीला कोणाच्या काळात आलेत? हे बी जे पीलांचे मागच्या 10 वर्षात किती आणले त्यांनी उद्योगधंदे? आहे ते फॉक्सकॉन गेलं गुजरातला, आहे ते भारताच्या बाहेर गेलेत. यांनी काय केलं तर गल्लीतल्यांचा खासदार केलं नाही, दिल्लीतल्यांचा मोदी पण केलं नाही. काय तर मोदीची गॅरंटी फेल आहे, शून्य आहे. मोदीची गॅरंटी फेल असं सांगताय, काय वाटतं गॅरंटी फेल आहे का कसं आहे? नाही सर, बोला बोला बोला. नाही मोदींची गॅरंटी फेल आहे असं म्हणतात. मोदीची गॅरंटी फक्त फेक आहे, टोटली फेक आहे. त्यांची फक्त जनतेची दिशाभूल करायचा आहे, ज्या मागचा उद्देश आहे. बी जे पीचं खूप एक राजकीय षडयंत्र रचून लोकांची दिशाभूल कसं करणं हे बी जे पीकडनं शिकला पाहिजे. खोटं कसं बोलणं हे बी जे पीकडनं शिकला पाहिजे. आता माझे मित्र म्हणल्यासारखं सोलापुरात कुठलेही यंत्रमाग धंदे उद्योगधंदे आज प्रॉब्लेममध्ये आहेत. बीडी उद्योग प्रॉब्लेममध्ये आहे. आज पूर विभागाला पूर्ण भकास केलेला भारतीय जनता पार्टीकडनं आहे. म्हणून यापुढं मी सारखं सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या हिंदूंच्या नावानं जे तुमची दिशाभूल करणार आहेत, शेवटी इथलं सगळंच पूर विभागात किंवा सोलापुरात आपलं हिंदू मुस्लिम सगळंजण आपण गुन्ह्या गोविंदाने आपण राहत असतो. पण आपल्या मनात हे विष रोवून विष पसरून फक्त आपला राजकीय फायदा घेऊन 5 वर्ष गडब होणारे आपल्याला असलं नको. हिंदुत्व म्हणलं तर चांगलं सोलापूरचा विकास करणारा पाहिजे, IT पार्क आणणारा पाहिजे, चांगले रस्ते देणारा पाहिजे, चांगलं पाणी देणारा पाहिजे, इथलं प्रत्येक मूलभूत सुविधा देणारा पण आम्हाला असला खासदार पाहिजे. बीजेपीनं स्मार्ट सिटी केलेलं आहे, ते काय म्हणजे काम केलं आहे? स्मार्ट सिटी हे ते बोलण्यातच राहिलं. हे इलेक्शनच्या अगोदर आम्ही सिटीमधून 4 उड्डाणपूल करू, बायपास रस्ता करू, हे करू ते करू. इलेक्शन पिरियडमध्ये लय घोषणा केल्यात त्यांनी, पण त्या घोषणाची एकही अंमलबजावणी झालं नाही. उड्डाणपूल सोडा, रस्ते सोडा, विमानसेवा तर बंद आहे. चालू असलेल्या ह्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे आहे ते सेवा पण बंद केलेली आहे त्यांनी. आणि परत आता उड्डाणपूल आहेत, त्या उड्डाणपूलच्या नावाखाली परत त्यांनी बायपास केलं नाही, उड्डाणपूल केलं नाही. ज्या ज्या काही घोषणा केल्या होत्या तर ते केलेच नाहीत. पण उलट सिटीमध्ये जे विकास करायचा होता त्याच्याकडेही त्यांचं लक्ष गेलेलं नाही आहे. याचं कारण असं की ह्या उमेदवार जे खासदार आले त्यांना त्यांचं खासदारकीचं काम काय हेच माहीत नाही आहे. त्यांना कुठं तर मठातून उचलून आणून हिंदूच्या नावाखाली, आम्हाला पण हिंदूचा अभिमान आहे, नाही असं नाही आहे, पण ज्या माणसाला आणायला पाहिजे त्या खासदारकीचे ॲक्टिव्ह माणसाला आणायला पाहिजे. कुठं तर महाराजांना आणायचं, कुठं तरी एखाद्या हिरोला आणायचं आणि त्याला खासदार करायचं आणि त्यात मोदीच्या नावाने मतं मागायची आणि जनतेची दिशाभूल करायची आणि सोलापूरचा असा विकास न करणारा एखादा व्यक्ती आणून ठेवायचा, असा सोलापूरच्या जनतेच्या नशिबाला आलेला आहे. ते मोदींचा पूर्ण जगात गवगवा होत आहे. मोदींनी अनेक विकास योजना राबवलेल्या आहेत, जगात त्यांचं नाव होतं. मग तुम्ही विरोध का करता? विरोध म्हणलं आम्हाला अनुभवतो, जग फक्त त्यांचे व्हिडिओ बघतो, फेक व्हिडिओ आम्ही अनुभवतो साक्षात. 10 वर्ष झालं आहे. त्या अगोदर पण बघितलं, आता सर्व आम्हाला कळवून चुकलं आहे. आता आमचे सर्व समस्त हिंदुत्ववादीने प्रवीणभाई तोगड्या म्हणा, सर्व आमचे सुब्रह्मण्य स्वामी आमचे प्रमोदन गाळे, त्यांचे रोज बघतो, त्यांची मुलाखती ते त्यांचे लिटरेचर त्यांनी लिहिलेले लेख वाचतो. कुठल्या पक्षाचा खासदार होईल? सोलापुरात लोक जे चांगला रोजगार आणून म्हणेल त्याच्यावर विश्वास असेल, जनता त्यालाच निवडून देईल. ताईंचं नाव एक चर्चेत येतं. आहे ताई तर चांगलं आहे. उत्तर आणि दक्षिणच्या आमदारापेक्षा ताईंनी चांगलं काम केलं आहे. कुमारी प्रणिती शिंदेने चांगलं काम केलं आहे. 2 देशमुखांपेक्षा चांगलं आहे. ते चांगलं आहे. खूप बघू आता जनते काय म्हणते, म्हणजे जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोडवले ताईंनी. प्रत्येकाच्या MIDCमध्ये कुठल्या पण आगीची घटना घडल्या की ताई पहिले उपस्थित. बाकीच्या उत्तरच्या भागात दक्षिणच्या भागात झालं तिथे आमदार उपस्थित असतात का? नसतात. आम्ही बघितलो, चांगलं आहे काम. बघू आता काय लोक कसा निर्णय देतात बघू. काय तुमचं काय मत? सोलापूर शहरात गेल्या 10 ते 12 वर्षापासून 2 उड्डाणपूल करतो म्हणून शब्द दिलेले आहेत. त्याची निधी येऊन पडलेली होती, पण 2 उड्डाणपूल कुठं झाले नाही आहे. या 2 उड्डाणपूल झाले नसल्या कारणाने सोलापुरात आत्तापर्यंत या जड वाहतुकीमुळे 100 जणांच्या वर अपघातामध्ये मृत्यू झालेला. मग याला जबाबदार कोण आहेत? यांचे 2 देशमुखांच्या अंतर्गत मतभेद राजकारणामुळं सर्वसामान्य माणसाचे 100 जण याला बली गेलेले आहेत. मग याला जबाबदार कोण आहे? 2 आमदार घेतील का? उड्डाणपूल नाही आहे. इथंच महालक्ष्मी मंदिरपाशी जे नॅशनल हायवे झालेला अक्कलकोट रोडचा, या ठिकाणी तिथं रस्ता नीट झालेला नाही आहे. लोकांचं, स्थानिक लोकांचा काही विचार करण्यात आलेला नाही आहे. रस्ता बनवताना त्या ठिकाणी गांधीनगर, एकतानगर, कर्णीनगर, घरकुला जाणारा जे गांधीनगरपाशी रस्ता आहे त्या ठिकाणी त्या जनतेचा विचारच करण्यात आलेला नाही आहे. कुठल्या हिशोबानं बनवले? मग कुठल्या खासदाराचं लक्ष नव्हतं का त्या ठिकाणी? म्हणून सगळं सोलापूरकरांना विनंती की यावेळेस आपण पूर्ण जागृत होऊन चांगलं सोलापूरचे विकास करणाऱ्याला आपण मतदान करावे.
एकंदरीत अशोक चौक परिसराच्या मार्केट परिसरामध्ये आलो होतो. सोलापूरकरांच्या जनतेच्या मनातील खासदार कोण हा प्रश्न घेऊन आम्ही त्यांना विचारलेला आहे. एकंदरीत सोलापूरचे रस्ते असेल, पाणी असेल, उद्योगधंदे असेल, रोजगार असेल, यांना जो विकासाची चालना देणारा असेल, विकासाच्या गोष्टी करणारा जो उमेदवार असेल तोच खासदार म्हणून आम्ही निवडून देणार. आणि सोलापूरचा लोकसभाचा जो इलेक्शन आहे, निवडणूक आहे, ती विकासावरच होणार आणि विकासाच्या गोष्टी, विकास प्रत्यक्षात जो राबवणारा उमेदवार असेल त्यालाच आम्ही निवडून देऊ, अशी प्रतिक्रिया अशोक चौक परिसरातील काही नागरिकांनी या ठिकाणी केलेली आहे. सोलापूरकरांच्या मनातील खासदार कोण या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूया. अशोक चौक परिसरामध्ये नागरिकांच्या काय मते आहेत आपण या शोच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहोत. अब्दुल शेख सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.